कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आता आम्ही ना वॉकिंगला चाललो आहे. म्हणजे आम्ही वॉकिंग चालू केली आता माझ्यासाठीच म्हणा. आणि कारण मला ना सकाळी उठून जाणं होतच नाही, नेमका पाऊस असतो, चेहरा पण जरासा असं हे झालं आहे. आता म्हणजे झोपूनच उठलं, नेमकं जरासं झोपलो आज. तर आता आम्ही वॉकिंगला चाललो आहे. आम्ही आता थोडं म्हणजे एक अर्धा तास तरी फिरतो आता, कारण आता चालायला पाहिजेच. आणि ह्याच्या टाईम मी खूप चालायचो. सकाळी मला वाटतं 4ला उठून कामं आवरायचं पटकन आणि 6 वाजता मी फिरायला जायचो आणि 7 वाजता मी घरी यायचो. म्हणजे 1 तास कंटिन्यू मी वॉकिंग करायचो. आणि आता इतके आळशी झालं ना की बस घरातल्या घरात उठायचं म्हणजे एवढं जीवावर येतं माझ्या. मग तेव्हा माझ्यासोबत त्या पण वॉकिंग करतात, त्यामुळे थोडं मुलांना पार्कमध्ये सोडायचं आणि वॉकिंग करायची, त्यामुळे थोडी वॉकिंग होते माझी. तर चला मग आम्ही वॉकिंगला चाललो आहे. चला. तर वॉकिंग करून येता येता आमचा एक प्लॅन बनला की म्हटलं चला आज आपण छोटीशी पार्टी करू. म्हणजे असंच वातावरण छान झालेलं. मग मी म्हटलं की पकोडे म्हणजे गरम गरम भजी असं खाऊ वाटायला लागलेत. तर ते दीदी बोलली की चल घरी जाऊया आपण आणि बनवूया. मग लगेच आम्ही आलो घरी आणि ती दीदी म्हटली माझ्याच घरी बनवायचं. मग ते आली ना, पटकन चालू केलं आणि नेमकं ना मी आलो आणि मला जरासा थोडासा त्रास व्हायला लागला, म्हणजे कंबर आणि पोट एकदम दुखायला लागलं. मी बसलोच व्हिडिओ करत. मग ह्या दोघींनी लगेच पटकन आवरून भजी बनवले. तर मस्त भजी खाल्ली आणि आता मी घरी आलो. मग त्या दीदींनी काय केलं, याला पण भजी दिली पाठवून आणि म्हटले आज काय जेवण बनवू नको. मग आम्ही जेवण पण नाही बनवलेलं, कारण खाली ती इतकी भजी खाल्ली आणि पोट गच्च झाला. भज्याने पोट गच्च होतंच. मग हा पण म्हटला माझं पण गच्च झालं आहे, मला पण जेवण नको, आता आम्ही दूध पिणार आणि बस झोपायचं. तर किती भारी ना क्वार्टर्सची लाईफ. म्हणजे मला राहिल्यापासून ना ह्या दोघी ज्या आहेत, काय मला पाहिजे ना ते बनवून देतात. आणि एक दिदी आहेत त्या मराठी, त्यांनी पण माझ्यासाठी काय काय बनवलं होतं. तर इथे मी काल जो ब्लॉग टाकला होता त्याच्यावरून पण त्या दिदी मला ओरडल्या की तुला शिरा हवा होता तर आम्हाला सांगायचा ना, भैयाला कशाला त्रास देते असं.
मी म्हटलं आता प्रत्येक वेळेला असं सांगणं पण नाही वाटत, पण त्या नाही आहेत तशा की बाबा सांगितलं तर त्यांना म्हणजे मी कसं करू असं वगैरे म्हणणाऱ्या नाही आहेत. पण मलाच कसं वाटतं आता म्हटलं परत जर काय वाटलं ना तर आम्हालाच सांग, दादांना नको त्रास देऊ. मी म्हटलं ठीक आहे, नाही त्रास देत त्याला. तर असं काहीसं म्हणजे शब्द टाकण्याची फुरसत होती आणि लगेच त्यांनी बनवले. आणि एकतर आम्हाला लेट झाला होता वॉकिंग करायला, तर त्या दीदींनी तिच्या मिस्टरांना पण फोन करून सांगितलं की तुम्ही लवकर येऊ नका, आम्ही पार्टी करणार आहे, थोड्या वेळाने या. असं म्हणजे आम्हाला कम्फर्टेबल वाटू नये म्हणून. मग आम्ही तिथंच बसून भजी खाल्ले. मग त्या दीदीने काय केलं, माझ्या मिस्टरांना पण आणि ती दुसऱ्या दीदी होत्या त्यांच्या मिस्टरांना पण प्लेट पाठवली. त्यामुळे त्यांचं पण झालं. मला वाटतं त्यांनी पण आज आम्ही तिघींनी पण जेवण नाही केलं. तर अशी काहीशी आमची ही छोटीशी पार्टी झाली. ही आता लाईफ मला इतक्या आठवणार आहे ना, कारण आता मला वाटतं आमचं जायचा टाईम आला आहे आणि इतका छान बॉन्ड बनायला लागला आहे ना, असं वाटतं की पुन्हा हे सगळं परत सगळं सोडायचं. त्यामुळे थोडासा असं वाटतं ना की आता पुन्हा वेगळे व्हायचं, आता परत कुठे जातो माहीत नाही. आता तर माझं म्हणजे हा म्हणतो घरीच जा, आता भरपूर दिवस सोबत आहेस, बघू आता कसं कसं. आणि जिथे जाईल ना तिथे सुरुवातीला असं माझं बॉन्डिंग कोणाशी इतकं बनलं नाही, पण जसं शेवट माझी जायची वेळ होईल ना तसं इतकं क्लोज झालं ना एखाद्याशी. म्हणजे आता फर्स्ट पोस्टिंगमध्ये तर त्या अनिता दिदी, मी त्यांच्याशीच फर्स्ट म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि अजून या त्यांच्यासोबतच मी आहे क्लोज. आणि इथे आल्यापासून थोडंसं मग सुरुवातीला एकतर मी तुम्हाला माहिती आहे मी त्या जुन्या क्वार्टरमध्ये होतं, तिथे कोण नव्हतं, त्यामुळे एकटी एकटी. मग ती मला एक अनुराधा भेटली, मग तिच्या नशिबाने तिच्या इथेच क्वार्टर्स भेटली. मग तिच्याशी जरा क्लोज झालो होतो, त्यावर तिची पोस्टिंग आली. मग पुन्हा मी एकटी पडले खूप दिवस, म्हणजे थोडे दिवस मला नको नको वाटत होतं इथं राहायला. मग परत ह्या दोघींसोबत थोडंसं जुळायला लागलं आणि आता झालं हार्डली आमच्याकडे 7-8 महिने आहेत. त्यात म्हणजे आम्ही दोघी आहे ते आम्ही दोघी एकसाथ जाऊ. ती थोड्या दिवस म्हणजे 5-6 महिन्यांनी ती दुसऱ्या दीदीची पोस्टिंग आहे. असं तर पुन्हा आता काही भेटणं होणारच नाही. तर असं काहीसं हे क्वार्टर्सचं आयुष्य म्हणजे म्हणतात ना फौजची दोस्ती स्टेशनपर्यंत. पण असं म्हणतो आपण की कॉन्टॅक्टमध्ये राहायचं, पण नाही होत ते, कारण पोस्टिंग बदलते. मग आपलं रुटीन चेंज होतं, इकडे तिकडे मुलांच्या ह्याच्यामध्ये आपण आपल्या रुटीनमध्ये इतकं बिझी होतो की असं नाही की बोलणं होत नाही, बोलणं होतं, पण ते इतकं जे दिवसभर सोबत असणं, गप्पा ठोकणं हे नाही होत. तर हे क्वार्टर्सचं मला खूप आठवेल म्हणजे माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये तर फर्स्ट टाईम पण भरपूर तिथल्या लोकांनी केलं आणि इथे पण करतायत. जितकं घरच्यांनी नाही केलं तितकं बाहेरचेच करतायत. तर असं काहीसं होता हा आजचा दिवस. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या. बाय.